खरं तर दरवर्षी आम्ही जेव्हा केव्हा येतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की संपूर्ण तयारी करत असताना सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो। परंतु आता ज्योती मल्होत्राचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये असं उघडकीस आलेलं आहे की गणेश गल्लीचे जे राजा आहेत त्यांचे सुद्धा तिने दर्शन घेतलं होतं आणि इथे सुद्धा व्हिडिओ तयार केला होता तिनं। ही माहिती जेव्हा तुम्हाला मिळाली किती धक्का बसला? खरंच, कारण हे एक धक्का बसण्यासारखंच एक गोष्ट होती। कारण पाकिस्तानची हेर राजरोसपणे इकडे येते आणि रेखी करून जाते, तर हा कुठेतरी आमच्यासाठी जो धक्का होता। कारण भाविकांची सुरक्षा आमचा मुख्य हेतू आहेच, आम्ही त्यांची सुरक्षा करतच असतो, पण त्याच्याच पाठोपाठ सरकार देखील या सुरक्षेच्या दृष्टिकोनांना विचार करत असेल आणि सरकारला देखील अजून विचार करण्याची गरज आहेच। शेवटी गणेशोत्सव हा जो आहे निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर आम्हाला मुंबई पोलिसांची सुद्धा मदत लागतेच। तर त्यांनी कुठेतरी आता हे असे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि ह्या अशा प्रकारामुळे तर आम्ही अजूनच अलर्ट झालो आहे। तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्या संदर्भात देखील काहीतरी कठोर पावलं उचलून सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं नक्की विचार चांगला करू। तुम्ही रात्र दिवसाचा एक करता आणि कुणीतरी अशी एक हेर येते, कुणालाही तिच्यावर शंका आली नाही, तशी तुम्हालाही आली नसेल? नाही, आलीच नाही। आम्ही गेटवरच काम करत असतो 11 दिवस, त्यामुळे ती व्हिडिओ बनवत आली, बाकीचे बनवतात तसे, त्यामुळे कळलंच नाही की म्हणजे ती पाकिस्तानची हेर आहे किंवा काय। पण ह्याच्या पुढे मंडळ नक्कीच पाऊल घेईल आणि कार्यकर्त्यांना सूचना देईल की त्याच्या संदर्भात कठोर काहीतरी नक्कीच त्याच्याबद्दल सूचना करेल मंडळ। अशा पाकिस्तानचे हेर असे किती आले आणि किती गेले, ज्या गणपतीची म्हणजे आपल्या मुंबईच्या राजा ज्यांनी हे असं केलं आहे आणि जे पाकिस्तानाशी हेर केलं आहे त्याला तो बाप्पा नक्कीच बघून गेला। आणि मुंबईचा राजा गणेश गल्ली हे मंडळ नेहमी हिंदुत्ववादी विचाराने चालत आलेलं आहे आणि नक्की याचा विचार होईल आणि आपला जो 22 फूट गणराया बाप्पा बसला आहे तो याची नक्की शिक्षा त्यांना देईल। आणि मुंबई पोलीस खूप सक्षम आहे आणि आपले म्हणजे मैत्रीचे संबंध आहेत त्यांच्याशी, पोलिसांशी देखील, आणि पोलीसही आपल्याला तेवढे सहकार्य करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह प्रणाली कापसे, न्यूज 10 लोकमत, मुंबई।